Please subscribe my YouTube channel Sahaj Bod. Like, share and subscribe. मारुती स्तोत्र. मारुती म्हणजे मरुत देवाचा किंवा वायुदेवाचा मुलगा. वडिलांच्या नावावरून त्यांना मारुती असे नाव पडले. मारुती स्तोत्र हे समर्थ रामदास स्वामी यांनी रचले आहे. त्यांनी शरीर कमावणे, बळ मिळवणे याला फार महत्त्व दिले होते. बळाचे मूर्तिमंत रूप म्हणून मारुतीची उपासना केली जाते आणि ती करावी अशी शिकवण समर्थ रामदासांनी आपणा सर्वांना दिली. या उपासनेचा एक भाग म्हणजेच हे स्तोत्र आहे. यात प्रामुख्याने मारुतीच्या शारीरिक बलाचे वेगवेगळे पैलू वर्णिलेले आहेत. भीमरूपी या स्तोत्राबद्दल एक कथा सांगितली जाते, ती तुम्हाला सांगते. रामदास स्वामी हे थोर रामभक्त होते. श्रीरामांचा मूलमंत्र श्रीराम जय राम जय जय राम याचे समर्थांनी 13 कोटी जाप केले. कोणत्याही मंत्रात जेवढी अक्षरे तेवढे कोटी वेळा त्याचा जाप केला तर तो मंत्र सिद्ध होतो. त्याप्रमाणे 13 कोटी वेळा हा मंत्र जपल्यावर तो सिद्ध झाला आणि श्रीराम प्रभू त्यांच्या समोर प्रगट झाले. जेव्हा ही गोष्ट मारुतीरायांना कळली तेव्हा त्यांनी विचार केला की श्रीराम यांच्या समोर प्रकट झाले याचा अर्थ हा माझ्या इतकाच मोठा रामभक्त असला पाहिजे. तेव्हा मी याला भेटायला जायला हवे. मारुतीराया समर्थांसमोर प्रकट झाले. मारुतींचे प्रचंड मोठे रूप पाहून समर्थांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्यांच्या तोंडून स्तोत्र बाहेर पडू लागले, ते म्हणजे भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. हनुमान समोर उभा असताना स्फुरलेले हे स्तोत्र. या स्तोत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. याची रोज पारायणे केली तर मारुतीची प्रचंड शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते असे म्हटले जाते. आता आपण या मारुती स्तोत्राचा अर्थ पाहूयात. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. यात भीमरूपी म्हणजे प्रचंड मोठा दिसणारा. महारुद्रा, रुद्र म्हणजे शंकराचा मारुती हा अवतार मानला आहे. त्याचप्रमाणे उग्र स्वभावाचा भयंकर असा अर्थ होतो. वज्र हनुमान म्हणजे ज्याची हनुवटी वज्राघात सहन करूनही वज्रासारखी अभेद्य आहे असा. मारुतीने जन्मल्या जन्मल्या फळ समजून सूर्याला गिळायला झेप घेतली. तेव्हा अनर्थ टाळण्यासाठी इंद्राने त्याच्यावर वज्रप्रहार केला. तो त्याच्या हनुवटीवर लागला आणि त्याने मूर्छित होऊन हनुमान परत पृथ्वीवर आला अशी आख्यायिका आहे. त्या प्रसंगापासून त्याला हनुमान किंवा वज्र हनुमान अशी नावे प्राप्त झाली. आता मारुती. मारुती म्हणजे मरुत देवाचा किंवा वायुदेवाचा मुलगा. वायुपुत्र असल्याने तो प्रचंड वेगवान होता. याचा उल्लेख पुढे स्तोत्रात येतो. वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. वनारी म्हणजे वनारी असा मूळ शब्द आहे. आपल्या प्रचंड बळाच्या जोरावर वनेच्या वने समूळ उपटणारा म्हणून वनाचा शत्रू तो वनारी. इथे वानरी असा पाठ असण्याचीही शक्यता आहे, कारण वानर वंशाच्या अंजनीचा मुलगा असा त्याचा अर्थ होतो.
वानर असा शब्द स्तोत्रात कसा असेल असे काहींना वाटू शकते, पण तो एक वंश आहे आणि स्तोत्रांमधून असे वंशाचे उल्लेख आपल्याला सर्रास सापडतात. अंजनी सुता, सूत म्हणजे मुलगा, अंजनीचा मुलगा किंवा अंजनीचा पुत्र. रामदूता म्हणजे रामाचा सर्वात महत्वाचा दूत. दूत म्हणजे साधा निरोप्या नव्हे, राजाचा परराज्यातील प्रवक्ता किंवा वकील असे आपल्याला म्हणता येईल. प्रभंजना म्हणजे बळाच्या जोरावर मोठमोठे विनाश घडवून आणू शकतो असा. या 2 ओळींमध्ये आपल्याला मारुतींचे आईवडील कोण, त्यांची शरीरयष्टी कशी आहे, त्यांचे बळ किती मोठे आहे, देव असलेल्या रामाचा भक्त म्हणून नव्हे तर राजा असलेल्या रामाचा एक अधिकारी म्हणून त्याचे काय महत्व आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, अशी विविध प्रकारची माहिती आपल्याला मिळते. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. महाबळी म्हणजे प्रचंड बलवान असणारा. प्राणदाता म्हणजे प्राण देणारा. हा उल्लेख संजीवनी मुळी आणून लक्ष्मणाचा जीव वाचवल्याच्या प्रसंगाशी निगडीत आहे. सकळा उठवी बळे म्हणजे जो आपल्या बळाने सगळ्यांना उठवतो किंवा हादरवून सोडतो असा. सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवदायका. सौख्यकारी म्हणजे जो सर्वांना सुख देतो असा. दुःखहारी म्हणजे दुःखाचा नाश करणारा. दूत म्हणजे श्रीरामांचा दूत. वैष्णवदायका, राम हा श्री विष्णूंचाच अवतार. वैष्णव मारुतीच्या उपासनेने त्याचा स्वामी असलेल्या रामाचीही कृपा प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. वैष्णवदायकचा अर्थ इथे विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीरामांची कृपा मिळवून देणारा असा होतो, म्हणून वैष्णवदायका. दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा. दीननाथा म्हणजे जो दीनांचा नाथ आहे, म्हणजे जो गरिबांचा पालक आहे तो. हरिरूपा, हरी म्हणजे जो हरीप्रमाणे किंवा जो विष्णूंप्रमाणे दिसतो किंवा श्रीरामांप्रमाणे दिसतो, कारण हरी, विष्णू, राम हे सर्व एकच आहेत. त्यांचे रूप ज्याला प्राप्त झाले आहे असा म्हणजे हरिरूपा. सुंदरा म्हणजे सुंदर, देखणा. मारुतींचे शरीर हे बळकट पिळदार होते. जगदंतरा, जगदंतर म्हणजे परलोक. मारुती हे पारलौकिक आहेत असे म्हणायचे आहे. पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपणा. पाताल देवता हंता, हंता म्हणजे नाश करणारा. पाताळातल्या दुष्ट शक्तींचा जो विनाश करतो तो. भव्य म्हणजे देहाने जो भव्य आहे तो. सिंदूर लेपणा, सिंदूर म्हणजे शेंदुराचा लेप ज्याने आपल्या सर्वांगाला लावला आहे असा. या श्लोकात मारुतीच्या देहाचे वर्णन केले आहे. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. लोकनाथा, नाथ म्हणजे आश्रयदाता. पालक, जो लोकांचा पालक आहे तो. जगन्नाथा, जगन्नाथा म्हणजे जो जगाचा पालक आहे तो. प्राणनाथा म्हणजे प्राणांचा जो रक्षक आहे किंवा आपल्या जीवनाचा जो रक्षक आहे तो.
बलवान निरोगी शरीर दीर्घायुषी होते आणि शरीर बलवान होण्यासाठी मारुतीची पूजा करावी हा संदर्भ इथे आपण घ्यावा. पुरातना, पुरातन म्हणजे प्राचीन. हनुमान प्राचीन काळापासून आज तागायत अस्तित्वात आहेत, कारण ते चिरंजीव आहेत. चिरंजीव म्हणजे अमर आहेत असे मानले जाते. पुण्यवंता पुण्यशीळा पावना परितोषका. पुण्यवंता म्हणजे पुण्यवान, पुण्यशीळा म्हणजे ज्याचे शीळ किंवा ज्याचे वर्तन नित्य वर्तन हे पुण्यकर्मच असते असा. पावना म्हणजे पवित्र आणि परितोषिका म्हणजे आनंददायक. मारुती हा पुण्यवान ज्याचे नित्य वर्तन पवित्र आहे असा आणि आनंददायक असा आहे. ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे. इथे ध्वजांगे म्हणजे ध्वजाचा एक भाग, उचली म्हणजे उचलतो, बाहो म्हणजे हातांनी किंवा बाहूंनी जो ध्वजाचा एक भाग उचलतो तो. आवेशे लोटला पुढे म्हणजे तो आवेशाने पुढे नेतो. महाभारत युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर श्री हनुमान होते. त्यांनी आपल्या बाहुबलाने अर्जुनाचा रथ मोठ्या आवेशाने पुढे पुढे नेला. अर्जुनाच्या विजयामध्ये हनुमानांनी फार मोठा वाटा उचलला होता. काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये म्हणजे मारुतीला पाहून काळ म्हणजे मृत्यूरूपी अग्नी. काळ रुद्राग्नी म्हणजे काळाचा रौद्र रूप म्हणजे भयंकर अग्नी देखील देखता कापती भये म्हणजे भीतीने चळचळा कापू लागला होता. मृत्यू समय कुणाला घाबरत नाही. ते अवध्य अनिर्बंध आहेत अशी श्रद्धा आहे, परंतु मारुतींचे रौद्र रूप पाहून त्यांच्या बलापुढे मृत्यूला देखील भीती वाटली. ब्रह्मांडे माईली नेनो आवळे दंतपंगती. माईले म्हणजे मावले, नेनू म्हणजे डोळ्यात. मारुतीच्या डोळ्यात सारे ब्रह्मांड मावले आहे. आवळे दंतपंगती म्हणजे रागाने मारुती स्वतःचे दात ओठ खात आहेत किंवा आवळत आहेत. नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे. ते रागाने इतके लाल झाले आहेत की त्यांच्या नेत्रातून किंवा डोळ्यातून रागाच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत. भ्रुकुटी म्हणजे भुवया. मोठ्या आवेशाने भुवया ताणून रागाने ते पाहत आहेत. अशा भयंकर रूपामुळेच काळ त्यांना घाबरला आहे. पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी. पुच्छ म्हणजे शेपूट, मुरडिले म्हणजे फुलारले. त्यांनी शेपूट फुलारले आहे. माथा किरीटी, किरीटी म्हणजे मुकुट, माथ्यावर मुकुट आणि कानात सुंदर कुंडले घातलेली आहेत. सुवर्णकटी कासोटी घंटा किंकिन नागरा. सुवर्ण म्हणजे सोन्याची, कासोटी त्यांनी कमरेला, कटी म्हणजे कमरेला बांधलेली आहे. घंटा किंकिन नागरा म्हणजे त्या कासोटीवर कडदोरा आपटून मंजूळ घंटेसारखा आवाज येतो आहे. ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू. असा हनुमान पर्वताप्रमाणे उभा ठाकलेला आहे. नेटका सडपातळू म्हणजे हनुमान शरीराने बांधेसूद आणि सडपातळ आहेत. चपळांग पाहता मोठे
महाविद्युल्लते परी. चपळांग म्हणजे शेपूट. त्यांची शेपूट मोठी आहे आणि विजेसारखी चपळ आहे. महाविद्युल्लते परी, विद्युल्लता म्हणजे विजेप्रमाणे. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. कोटीच्या कोटी म्हणजे मोठे प्रचंड असे उड्डाण. झेपावे उत्तरेकडे म्हणजे ते उत्तर दिशेकडे मोठे उड्डाण करून झेपावले होते. मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे. म्हणजे मंद्राद्री म्हणजे मंदार पर्वतासारखा प्रचंड, द्रोणू म्हणजे द्रोण पर्वत, क्रोधे म्हणजे क्रोधाने, उत्पाटीला बळे म्हणजे स्वतःच्या बळाने, क्रोधाने त्यांनी द्रोण पर्वत मुळासकट उपटून काढला. संजीवनी मुळी ज्यावर सापडते तो द्रोणगिरी पर्वत लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी हनुमानांनी लंकेला उचलून आणला होता, या घटनेचा हा संदर्भ आहे. आणिला मागुती नेला आला गेला मनोगती. म्हणजे तो पर्वत त्यांनी लंकेच्या युद्धभूमीवर आणला आणि परतही नेला. हा प्रवास मारुतींनी मनाच्या प्रचंड वेगाने केला. मनोगती म्हणजे मनाच्या गतीने ते परत फिरले. मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. मनाचा प्रवासाचा वेग सर्वात जास्त मानला जातो. त्या मनालाही मागे टाकणाऱ्या वेगाने हनुमानांनी हे काम केले आणि त्यामुळेच लक्ष्मणाचे प्राण वाचले. अख्खा पर्वत उचलून आणणे आणि अशा प्रचंड वेगाने प्रवास करणे, त्यासाठी आवश्यक असलेले बळ हनुमानांजवळ होते. त्या बळाची ही स्तुती आहे. त्या गतीला कोठेही तुलना नाही, म्हणून गतीसी तुलना नसे असे म्हटले आहे. अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. आपणास माहित आहे की हनुमानांना अष्टसिद्धी प्राप्त होत्या. त्यातल्या 2 सिद्धींचा उल्लेख या श्लोकात आलेला आहे. अणिमा म्हणजे अणु एवढा लहान देह करता येणे आणि महिमा म्हणजे आपल्या इच्छेनुसार मोठ्यात मोठा आकार धारण करता येणे. अणुपासोनी ब्रह्मांडा म्हणजे अणु इतका छोटा छोटा आकार ते करत होते आणि ब्रह्मांडा एवढा मोठा आकार देखील त्यांना करता येत होता. त्यांनी अणुरूप धारण करून अशोक वाटिकेत सीतेजवळ जाण्यात यश मिळवले होते आणि नंतर महाकाय प्रचंड रूप धारण करून समुद्रातील राक्षसीचा वध केला होता. तयासी तुळना कोठे मेरू मंदार धाकुटे. हनुमानांचे रूप एवढे प्रचंड होते की त्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. मेरू, मंदार यासारखे प्रचंड पर्वतही त्यांच्या पुढे धाकुटे म्हणजे लहान वाटतात. ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके. म्हणजे वज्रपुच्छ म्हणजे वज्रासारखी शेपूट, वज्रासारखी सामर्थ्यवान शेपटाने ते अख्ख्या ब्रह्मांडाभोवती वेढे घालू शकत होते. एवढे प्रचंड रूप हनुमान धारण करू शकत होते. तयासी तुळना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे. अशा या हनुमानांची तुलना संपूर्ण ब्रह्मांडात होऊच शकत नाही. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा. आरक्त म्हणजे रक्तासारखा लाल रंग. देखिले डोळा म्हणजे डोळ्यांनी
त्यांनी एक लाल रंगाचे फळ पाहिले. खरे तर ते सूर्यबिंब होते आणि फळ समजून ते गिळून टाकण्यासाठी त्यांनी उड्डाण केले. वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा. शून्यमंडळ म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स. आपला आकार संपूर्ण विश्वाला भेदून जाईल असा मोठा करणे त्यांना शक्य होते आणि तेवढे ते वाढत वाढत जाऊ शकत होते. धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया. स्तोत्र पाठे करुणिया म्हणजे या स्तोत्राचे पठण करणाऱ्याला धन धान्य पशुधन यामध्ये वृद्धी होते. पुत्र पौत्र रूप आणि विद्या याचा देखील त्याला लाभ होतो. भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. भीमदर्शने म्हणजे मारुतींचे दर्शन घेतले असता आनंदे म्हणजे त्या आनंदामध्ये भूत प्रेत संबंध सर्व रोग आजार व्याधी समस्तही म्हणजे हे सर्व काही नाहीसे होते. आपल्या सर्व चिंतांचा नाश होतो. मारुतीची उपासना करून बळ मिळवले म्हणजे आपले शरीर निरोगी होते. हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे. म्हणजे हे 15 श्लोक स्तोत्र म्हणणाऱ्यास लाभोत शोभोत म्हणजे याच्या पठणाने बळ लाभ होते. दृढ देहो म्हणजे दृढ असा देह निसंदेहो म्हणजे निसंदेह काहीही शंका न करता अशा व्यक्तीस दृढ देह प्राप्त होतो. आणि दृढ देह कसा तर शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे सतत वृद्धिंगत होणारा म्हणजे संख्या चंद्र कळागुणे चंद्रेच्या कलेप्रमाणे सतत वृद्धिंगत होणारा दृढ असा देह बलिष्ठ असा देह त्या व्यक्तीला प्राप्त होतो. रामदासी अग्रगण्यो कपी कुळासी मंडनू. रामदासी म्हणजे रामांच्या दासांमध्ये अग्रगण्यू म्हणजे जो अग्र प्रथम गण्यू म्हणजे गणला जाणे रामाच्या दासांमध्ये जो प्रथम गणला जातो असा कपी कुळासी. कपी म्हणजे वानर. वानर कुलाला भूषणावह. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. रामरूपी म्हणजे ज्याचा अंतरात्मा रामरूपी झाला आहे श्रीरामांशी एकरूप झाला आहे अशा मारुतीरायांच्या दर्शनाने दोषनासती म्हणजे आपल्या सर्व दोषांचा नाश होतो. आपल्या सर्व पापांचा नाश होतो. प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती असते. त्यात हे स्तोत्र ऐकणे म्हणणे किंवा त्याचे नेमाने पठण करणे याने काय काय लाभ होतात हे आता आपण सांगितले आहे. इति श्री रामदास कृतं संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्णम. म्हणजे अशा प्रकारे समर्थ रामदासांनी रचलेले मारुती स्तोत्र पूर्ण झाले आहे. जय जय रघुवीर समर्थ.